नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रदीप नारायण आबाळे. स्वागत आहे माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही ब्लॉगची सुरुवात ही गोरखगड किल्ल्यापासून करणार आहोत. गोरखगड किल्ल्याला आम्ही आता बदलापूरवरून मसा मार्गे जाणार आहोत आणि मसावरून ते आपल्या बदलापूरवरून 40 किलोमीटर आहे. आता आपण सुरुवात करतो आपल्या राईडला. गोरखगड हा मुंबईकरांसाठी आणि पुणेकरांसाठी एका दिवसात करता येण्याजोगा किल्ला आहे. गोरखगडावर येण्यासाठी मुंबईकरांनी कल्याण मार्गे मुरबाडवरून मसा तर पुणेकरांनी कर्जत मार्गे मसा या ठिकाणी यावे. मसाहून 12 किलोमीटर पुढे देहरी या गावी यावे. देहरी गावाच्या अलीकडेच आपल्याला गोरखगड नावाची एक पाटी दिसते. तिथून आपल्याला उजवीकडे वळलो की आपल्याला गोरखगड किल्ल्याची कमान दिसते. फायनली मित्रांनो आपण गोरखगडच्या पायथ्याशी आलो आहोत. आता आपण ट्रेकच्या सुरुवात करणार आहोत. तर मी माझ्या मित्रांची ओळख करून देतो तुम्हाला. हा योगेश, संतोष कानवडे आणि साहिल. आता आपण ट्रेकला सुरुवात करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. प्रवेशद्वाराच्या आत आल्यानंतर आपल्याला लगेच गोरक्षनाथांचं मंदिर दिसते. याच मंदिरात विठ्ठल आणि रखुमाईंचं सुद्धा देऊळ पाहावयास मिळते. आपल्याला या मंदिराच्या उजव्या बाजूने गडावर जाण्यासाठी मार्ग दिसेल आणि त्याच मार्गाने आपण गडावर जाऊ शकतो. पावसाळ्यामध्ये गडावर जाताना सर्व वाटा चिखल आणि चिखल असल्यामुळे घसरते असतात. त्यामुळे ट्रेकिंग करताना कंपल्सरी ग्रीपवाले चांगले शूज घालून यायचे. कोणत्याही गडावर जात असताना पहिले सगळीकडे आपण वाट बघायची कशी व्यवस्थित आहे की नाही आणि कुठेही आपल्याला असे ॲरो दिसतात की नाही बघायचं. हे ॲरो किंवा कुठल्याही झाडाला एक रिबीन बांधलेली असते ज्याच्यावरून कळतं की हाच मार्ग बरोबर आहे आणि आपण बरोबर दिशेने चाललो आहोत. त्याच्यामुळं याची दक्षता घ्यावी की कुठं दगडावरती ॲरो किंवा झाडावरती ॲरो किंवा कुठल्या झाडाला रिबीन बांधली आहे की नाही ठराविक अंतरावरती. अशा प्रकारच्या रिबीनबद्दल मी सांगत होतो. आता आम्ही 20-25 मिनिटाची ट्रेकिंग कंप्लीट केली आहे आणि पावसाळ्यात तरी सुद्धा भरपूर ऊन आहे आणि त्याच्यामुळं खूप ताण लागते. कंपल्सरी प्रत्येकाने कुठल्याही गडावर जाताना 1 ते 1.5 लिटर पाणी घेऊन सोबत जावे, कारण की खूप डिहायड्रेशन होतं. आपण जेवढी चढाई करतो डोंगरावरती तेवढा आपल्याला थकवा येतो आणि थकवा आल्यामुळे ताण लागतो. तर मध्ये मध्ये गॅप घ्यावा आणि थोडं पाणी पित राहावं. बऱ्याच वेळाच्या ट्रेकिंग नंतर गोरखगडचं दर्शन झालं आहे. हा आहे गोरखगडचा सुळका जो आम्ही थोड्या वेळात सर करणार आहोत. बराच वेळ डोंगर दऱ्यांतून ट्रेक करत वरती आल्यानंतर एक विस्तीर्ण व शांततेने नटलेला पठार आपल्या स्वागतासाठी उभा असतो. तिथून दिसणारा निसर्गाचा अद्वितीय आणि मंत्रमुग्ध करणारा असा देखावा क्षणभर सगळा थकवा हरवून टाकतो. निशब्द कारवा, पक्ष्यांचा सुरेल किलबिलाट आणि वाऱ्याची अलवार झोप
यामध्ये तुम्ही काही काळ शांतपणे बसून तुमचा थकवा हलक्याने विसरू शकता. एक सव्वा तास चढाई केल्यानंतर आता आपण गडाच्या जवळपास पोचलो आहे. इथं थोडेसे आपल्याला गडाचे अवशेष बघायला भेटतात आणि हा एक फलक आहे जिथं गडाची संपूर्ण माहिती दिली आहे. आणि हे बघू शकता तुम्ही गडाचे काही अवशेष आहेत. त्याप्रमाणे एक झाडाच्या खाली सुद्धा तुम्ही गडाची तटबंदी पाहू शकता. आणि इथे एक देऊळ आहे, कदाचित शनिदेवाचा असावं. आणि इथून आपल्याला वरती गडाकडे जायचं आहे. मंदिराच्या थोडं वरती आल्यानंतर डावीकडे आपल्याला एक पहारेकऱ्यांची खोली किंवा गुहा दिसते, पण तेथून पुढे न जाता आपल्याला मागे येऊन उजवीकडे गडाच्या वाटेने वरती जायचे आहे. उजवीकडे वळाल्यावर लगेच आपल्याला डोंगरामध्ये कोरलेल्या आणि अनेक वारे, वादळ व पावसाला तोंड देऊनही सुस्थितीत असलेल्या पायऱ्या दिसतात आणि याच पायऱ्यांवरून आपल्याला वरची चढाई करत गडावर जायचे आहे. ही पायऱ्या वरच चढून गेल्यावर तुम्हाला पिण्याच्या पाण्याचे टाके असा फलक दिसेल. त्या टाकापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला डाव्या बाजूने सुमारे 20 ते 30 पावलं एक अवघड वाट चालून जावं लागतं. सध्या तरी गडावर हेच एकमेव शुद्ध पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. आणि हा गडाचा दरवाजा आहे, तुम्ही बघू शकता डोंगरामध्ये कोरलेला. आणि हा दरवाजा पहिले हा नव्हता, हा नव्याने लावण्यात आला, म्हणजे तरी काही वर्ष झाले असावेत. आणि हा असा दरवाजा आहे जिथून स्वर्ग दिसतो. हा आहे स्वर्गाचा दरवाजा. लाकडी दरवाजामधून आत आल्यानंतर काही पायऱ्या चढून आपण वरती आल्यावर आपल्याला समोरच एका छोट्या खोलीच्या आकाराची गुहा दिसते आणि तिला लागूनच कोरीव पायऱ्या दिसतात. याच पायऱ्यांद्वारे आपल्याला वरती गडावर चढाई करायची आहे.
जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय। ऑलमोस्ट 1.5 तास वरती आलोय। खूप छान वाटतं जेव्हा आपण एवढी मेहनत करून वरती दमून वरती येतो आणि हा असा निसर्ग आपल्याला पाहायला भेटतो। कातळात कोरलेल्या बऱ्याच पायऱ्या वरती चढून आल्यानंतर आपल्याला सुळख्याच्या पायथ्याशी मोठी गुफा आणि अनेक पाण्याचे टाके दिसतात। ही गुफा तशी प्रशस्त आहे आणि पावसाळ्याचे दिवस असूनसुद्धा त्याच्या आतमध्ये पाणी कुठे दिसत नाही। त्यामुळे या गुफेच्या आतमध्ये आपण कोणत्याही ऋतूमध्ये 25 ते 30 लोक आरामात राहू शकतात। नाथ संप्रदायातील गोरक्षनाथांच्या साधनेचे हे ठिकाण, म्हणून याचे नाव गोरखगड असे पडले। गोरखगडाचा विस्तारही तसा मर्यादितच आहे। येथे कोणत्याही प्रकारच्या लढाईचा उल्लेख झाला नाही। या गडाचा उपयोग हा केवळ आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे। गुफेच्या पुढे येत असताना डाव्या बाजूला बरेच पाण्याचे टाके आपल्याला दिसतात, पण कोणतंच पाणी चांगलं नाही आहे, म्हणजे पिण्यायोग्य नाही आहे। सगळ्या पाण्याला शिवाळ लागले किंवा ते गढूळ आहेत। आता आपला फक्त वरचा पॅच राहिला आहे, सुळका। गडाच्या शेवटच्या टप्प्यातील काही पायऱ्या थोड्या कठीण आणि मागे असलेल्या खोल दरीमुळे धोकादायक आहेत। त्यामुळे त्यात खाचा ठेवलेल्या आहेत। या खाचांच्या साहाय्याने आपण पायऱ्या घट्ट पकडून सहज चढू शकतो। ही चढाई जरी कठीण असली तरी खूप वेगळा आणि छान अनुभव देते। अशा बऱ्याच पायऱ्या चढून फायनली आम्ही वरती आलो आहोत। पुढे मंदिर लागेल आणि पुढे बुरुजाचा अवशेष। शेवटच्या काही पायऱ्या चढून आल्यानंतर टॉपला आपण इथं मंदिराजवळ पोहोचलो आहोत। आणि हे महादेवांचं मंदिर, आणि हा किल्ल्याच्या बाजूचा अद्भुत नजारा। गडाच्या टॉपवरती आम्ही आता मॅगी बनवतोय आणि आमचे कुक योगेश। आणि बाकी मंडळी स्टार्ट। तर मित्रांनो, आपण गोरखगडची चढाई करताना आपल्याला मध्येच एक नवीन मित्र भेटला, जो की आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही राहत, तो आंध्र प्रदेश मधून आलेला आहे। तर आपण त्याला जाणून घेऊया की त्याला इथे यायची इच्छा कशी झाली। तो दोस्त
ये आपका महाराष्ट्र में फर्स्ट ट्रिप है? हाँ फर्स्ट ट्रैक। और आपको मतलब इसी ट्रिप पे आने को क्यों अच्छा लगा, मतलब यही आपने चूज क्यों किया? मैं एक ब्लॉग में पढ़ा था कि महाराष्ट्र के वन ऑफ द टफेस्ट एंड बेस्ट ट्रैक्स के बारे में, तो ये भी एक चूज़ किया था मैं। हरिहर फोर्ट और भैरवगढ़ है गोरखगढ़। हाँ। तो मुझे ये अच्छा लगा, इसलिए मैं चूज करके रैंडमली आ गया। आप लोगों को भी रॅन्डमली मिला। तर खूप चांगला आहे मुलगा आहे हा, स्पेशली हा म्हणजे बाहेरच्या राज्यातून आपल्या इकडचे गडकिल्ले फिरण्यासाठी आला आहे। तर आपल्या महाराष्ट्रातल्याही मुलांनी सगळ्यांनी गडकिल्ले फिरायला हवे। आपल्या महाराजांनी जे गड मिळवले होते त्या सगळ्या गडांबद्दल माहिती मिळवली पाहिजे, त्या गडांवरती जाऊन आलं पाहिजे। तर त्या गडांवरती गेल्यावरती आपल्याला तिकडचा इतिहास अनुभवता येतो की कसं या गडांवरती म्हणजे एवढ्या उंचावरती आपले मावळे आले असतील, कसे चढाई केली असेल, कसं त्यांनी दगडावरती आणून वाडे बनवले असतील, कसे तोफावरती आणले असतील, हे तुम्हाला सगळं वरती आल्यावरती अनुभवता येतं। कारण की आपण खाली असतो आणि खालून आपण कधीच विचार करत नाही की एवढं वरती या गोष्टी कशा आणू शकतात। ते खूप रिस्की आणि खूप मेहनतीचं काम होतं। तर ते आपल्या मावळ्यांनी केलं होतं। तर तुम्हाला ते सगळं असं अनुभवायचं असेल किंवा असं एक हिस्ट्रीचा अनुभव घ्यायचा असेल तर प्लीज तुम्ही ही गड किल्ल्यांना व्हिजिट करा। आणि येताना प्लीज आपला कचरा आपण घेऊन जावे, कुठल्याही गडावरती आपण आपला कचरा करू नये। काही प्लॅस्टिक वगैरे आणतो आपण आपल्या बॅगमध्ये सोबत न्यावे आणि खाली कचरा कोंडीमध्ये टाकावे। चला मित्रांनो, जय श्री। अशा प्रकारे पूर्ण गोरखगड आमचा फिरून झाला आहे। आता आम्ही खाली उतरतोय, भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगला।